और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात 22 मे रोजी दोन भावांची किरकोळ वादातून गोळीबार करून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात पोलिसांनी सर्व आरोपींना मोक्का लावलाय। सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। कैलास कॉलनी चौकात वर्चस्वाचा वाद आणि जुने वाद यातून 22 मे रोजी दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार झाला होता। यात दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी चंद्रशेखर बिरादार, अजय राव, अजीज शेख, सागर पाटील, अदालत खान, कल्पेश म्हात्रे, अमन चौहान आणि प्रणय निकम यांना अटक केली होती। या सर्वांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का कायदा लावण्यासाठी हिललँड पोलिसांनी प्रस्ताव सादर केला होता। त्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी मान्यता दिली। त्यानुसार बुधवारी ठाणे विशेष मोक्का कोर्टात सर्व आरोपींना सादर करण्यात आलं। यावेळी पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी अतिरिक्त 90 दिवसांचा वेळ कोर्टानं वाढवून दिल्याची माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।